चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही। महापालिकांचा निर्णय मला माहितीही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1988 साली काँग्रेस सरकारने याबाबत जी.आर. काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यानं लोढांना तिकडे पाठवलं। मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणं। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेल। धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली। सावरकरांविरोधात वक्तव्य केल्यानं माझ्या जीविताला धोका। पुणे कोर्टातील सुनावणी दरम्यान राहुल गांधींचा मोठा दावा। गोडसेच्या वंशजांनी माझी तक्रार केली। 2 खासदारांनी धमकी दिल्याचाही राहुल गांधींचा आरोप। सुनील तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी। भरत गोगावले यांचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचाही दावा। तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। कबूतरखान्यावरील बंदी तूर्तास कायम। सार्वजनिक नोटीसद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय घ्या। हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश। योग्य तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावातील एकाच घरात 119 मतदारांची नोंद। मात्र प्रत्यक्षात त्या घरात 2च मतदार। जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक संपन्न। अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी देण्याची शक्यता। रस्त्यांवर खड्डे खोदल्यास 15 ऐवजी 2000 रुपये दंड आकारण्याचाही विचार। अमरावती जिल्ह्यातील सर्वदूर पावसाची दमदार बॅटिंग। शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं कापूस, तूर, सोयाबीनला मोठा फटका। तर वर्ध्याच्या आर्वीतील जुनी वस्ती परिसरात नाल्याचं पाणी घरात शिरलं। देशामध्ये खरीप पेरण्यांमध्ये 38% वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भाताची लागवड सर्वाधिक 39.45% वाढली। तेलबियांच्या लागवडीत मात्र 7% घट।